श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक कमेंट केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवरती तारक मंत्राची लाईव्ह सेवा होत असते, त्यासाठी देखील प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझे जे काही अनुभव आहे ते सर्व काही अनुभव स्वामींच्या प्रेरणेने सांगत आहे. स्वामी माझ्या जीवनामध्ये कसे आले हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगवते. मला आज खूप आनंद होत आहे की स्वामी माझ्याकडून त्यांचे अनुभव वधून घेत आहे. स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील पारनेर तालुक्यातील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, काय झालं की आमची घरची परिस्थिती ही खूप हालाकीची बिकट परिस्थिती होती. मला एक भाऊ, एक बहीण आणि मी सर्वात मोठी, आणि त्यामुळे मला खूप इच्छा असून देखील पुढे शिक्षण घेता आलं नाही. परिस्थितीमुळे मला शिक्षण घेता आलं नाही, पण घराला काहीतरी हातभार लागावा हा हेतू कायम होता. धडपड कायम होती, त्यासाठी प्रयत्न सुरू होते. माझी डिग्री कंप्लीट झाली आणि आता नोकरीचं मी शोध घेऊ लागले. नोकरीच्या शोधात असताना आमच्या तिथेच एक पतसंस्था नवीनच तयार झालेली होती आणि तिथे इंटरव्ह्यू सुरू होते. मी तिथे इंटरव्ह्यूसाठी गेले आणि तिथे माझं सिलेक्शन झालं आणि आता घराला हातभार लावण्यासाठी माझं सिलेक्शन झालं आणि मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी 5 ते 6 हजारावरती तिथे नोकरी करू लागली. नोकरी करता करता असं वाटायचं की सरकारी जर जॉब असता, सरकारी नोकरी असती तर घरच्यांना खूप हातभार लागला असता. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले. मी रात्री अभ्यास करायची, दिवसा जिथे वेळ मिळेल तिथे अभ्यास करायची. त्यानंतर जे काही माझं काम होतं ते काम मी करत राहिली. त्या दरम्यान माझ्या जीवनामध्ये स्वामींचं आगमन झालं. जी काही तिथे कामावरती माझी एक फ्रेंड होती, ती स्वामींची खूप निस्सीम भक्त. तिने सांगितलं, तू अभ्यासाबरोबर कष्टाबरोबर जर स्वामींची सेवा केली तर बघ तुला काय होतं, महाराज नक्की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तू फक्त स्वामी चरित्र वाचत जा. तुला जास्त वेळ नाही ना तर तू रोज एक अध्याय वाचत जा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जा, असं तिने सांगितलं. आणि त्यानंतर मी देखील तसंच केलं. रोज स्वामी चरित्राचा एक अध्याय वाचायचे आणि जेव्हा जेव्हा मला आठवण येईल तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी करू लागले. अशी माझी सुरुवात झाली आणि स्वामींनी सर्वात पहिला मला असा अनुभव दिला की एक दिवस मी सकाळी रोज लवकर उठून वाचन करायची, माझं आवरायची आणि त्यानंतर हे व्हायची. पण त्या दिवशी सुट्टी होती, मी घरीच होती आणि त्या दिवशी मला सकाळी खूप कंटाळा आला वाचन करायचा. माझे आई-वडील हे लग्नाला गेले होते आणि त्यामुळे घरी कोणीच नव्हतं. मी एकटी आणि माझी जी काही छोटी बहीण होती ती होती. ती पण मुलींसोबत खेळत होती. त्या दिवशी सकाळी मला वाचण्याचा प्रचंड कंटाळा आला, म्हणून मी त्या दिवशी सकाळी वाचन केलं नाही. पण जेव्हा दुपारची वेळ होती, दुपारची 2 वाजले होते, त्या दरम्यान काय झालं की अचानक मी झोपली होती, पण अचानक मला काय झालं माहीत नाही, असं मनातून आलं की चला उठा, आता आपल्याला अध्याय वाचायचा आहे, लवकर उठून अध्याय वाचायला बस, असं माझ्या मनामध्ये आलं. जणू काय महाराजांनीच मला उठवलं आणि मग मी उठले, हातपाय धुतले आणि मी वाचायला बसली. आमच्या किचनमध्ये घरामध्ये देवघर होतं आणि त्यानंतर मी वाचायला बसली. अचानक मला असं खूप उग्र वास येऊ लागला. हा वास कशाचा आहे? त्यानंतर मला कळालं की आमची जी गॅसची टाकी आहे तिथून थोडासा असा वेगळाच आवाज येत होता आणि मग मी जवळ जाऊन बघितलं तर आमचा गॅस लीक झालेला होता आणि गॅस घरामध्ये सर्वत्र पसरला होता आणि देवाचा दिवा हा सुरू होता. मी लगेच देवाचा दिवा बंद केला, गॅस रेग्युलेटर बंद केलं. काय करावं काही कळेना. वडिलांना कॉल केला. वडील म्हटले, मी येत आहे, दरवाजे खिडक्या सर्व काही उघडे करून दे.
कुणी काडीसपेटी वगैरे काहीच ओढू नका असं वडिलांनी सांगितलं. आणि मग मी स्वामींचे खूप आभार मानले, कारण मी जर झोपली असती आणि माझी बहीण तर बाहेरच होती तर खूप मोठा अनर्थ त्या दिवशी झाला असता. पण स्वामींच्या त्या उठवण्यामुळे मी वाचली आणि मग कळालं की नाही, खरंच तुमचं अस्तित्व आहे. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं, तिथे स्वामींचं चरित्र वाचलं जातं, तिथे प्रत्यक्षात महाराज असतात आणि भक्तावरती नजर ठेवून असतात. हा दृढ विश्वास माझा त्या दिवशी दृढ झाला आणि आणखी स्वामींशी मी जोडली गेले. आणखी स्वामींची सेवा आता करू लागले. सरकारी जॉबसाठी मी प्रयत्न करतच होती आणि त्यामध्ये काय झालं की एका ठिकाणी मला सरकारी जॉब देखील लागला. मी पेपर दिले आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. पण काय झालं की ऑर्डर काही येतच नव्हती. जॉईनिंग लेटर येत नव्हतं. तिथे काहीतरी घोटाळा झालेला होता, त्यामुळे जॉईनिंग लेटर येत नव्हतं. मी स्वामींना रोज म्हणायची की स्वामी द्या ना, मला ती नोकरी पाहिजे आहे असं म्हणायची. एक दिवस गुरुवार होता. गुरुवारी मध्यरात्री मला स्वप्न पडले. महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वामी म्हटले की तुझं देणार आहोत आम्ही तुला. तुझी जी अर्धी भाकर आहे तिची एक भाकर आम्ही पूर्ण करणार आहोत, पण अक्कलकोटला दर्शनासाठी येऊन जा असं स्वामींनी सांगितलं. आणि मग माझ्या मनामध्ये प्रेरणा आली आणि मी घरच्यांना म्हटलं की मला अक्कलकोटला जायचं आहे, पण आता कामावरती पण सुट्टी मिळाली पाहिजे. मी तिथे सर्वांना विचारलं, वरच्यांना. तर विशेष म्हणजे जे कोणी माझे वरचे बॉस होते ते देखील महाराजांचे खूप निस्सीम भक्त होते. त्यांनाही महाराजांवरती श्रद्धा, भक्ती, विश्वास होता. आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की मला अक्कलकोटला जायचं आहे, त्यासाठी 2-3 दिवस सुट्ट्या पाहिजे आहे, ते म्हटले कामाचा लोड खूप आहे, यावेळी सुट्ट्या देणं शक्य नाही, पण ठीक आहे, तुझी इच्छा आहे, जायचं आहे, तर मी मॅनेज करतो, तू जा. त्यांनी असं होकार दिला. मग पॉझिटिव्ह आल्यानंतर मला खूप आनंद झाला. मग मी, माझी बहीण, माझी आई, आम्ही तिघीजणी अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. आम्ही बसनीच निघालो. अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला. डायरेक्ट बस होती. 6 वाजता राहुरीमधनं बस निघली होती आणि आम्ही निघालो. बसमध्ये गेलो आणि त्यानंतर रात्रभर आम्ही प्रवास केला. सकाळी 6 वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये उतरलो. तिथे उतरल्यानंतर सर्वप्रथम मी त्या मातेचं दर्शन घेतलं, ज्या मातीवरती महाराजांनी पहिलं पाऊल ठेवलं, महाराज तिथे वावरले. त्या मी मातीला सर्वप्रथम वंदन केलं. जणू काय महाराजांच्याच चरणी मी डोकं ठेवलं असं मला वाटलं. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि दर्शनासाठी गेलो. प्रचंड गर्दी होती. स्वामींना विनवणी केली, सर्व काही केलं, श्रीफळ वगैरे अर्पण केलं. खूप छान दर्शन झाले. त्यानंतर आम्ही रिटर्न आलो तरी काही माझं काम होत नव्हतं. स्वामींना म्हटलं मी आता अक्कलकोटलाही येऊन आले, तरी पण माझी पूर्ण भाकर ही झालीच नाही. कधी होणार आहे माझी पूर्ण भाकर, असं मी स्वामींना म्हटले. आणि माझ्या समोरचे जे होते, आमचे जवळपास 12 ते 13 जणांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि मी शेवट होते आणि 12 जणांना लेटर आले, पण मला लेटर आलंच नाही. मी खूप हतबल झाले. मी कळवळून महाराजांना विनंती केली की स्वामी प्लीज मला माझं काम करा, माझा अंत बघू नका, या लेकराकडे लक्ष द्या, असं मी त्यांना म्हटले. आणि त्याच दरम्यान काय झालं की पुन्हा मला स्वप्न पडलं. आमचं जे जुनं घर होतं, त्या जुने घरी मला असं दिसलं की कडी लावलेली आहे, कुलूप लावलेलं आहे आणि त्या कुलपावरती एक लेटर तिथे लटकवलेलं आहे, एवढंच मला त्या स्वप्नामध्ये दिसलं. मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळीच अंघोळ वगैरे केली आणि तिकडे जायचं ठरवलं. आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी त्या घरी गेलो आणि खरंच काय आश्चर्य, तिथे खरंचच ते लेटर लटकवलेलं होतं. आणि जेव्हा ती मी बघितलं तेव्हा मला आनंदाला पारावार राहिला नाही, कारण ते लेटर माझ्या जॉईनिंगचं लेटर होतं. सर्वात मोठा अनुभव स्वामींनी हा दिला. मग आता मला जॉईन व्हायचं होतं. जॉईनिंगसाठी मी गेले. तिथे गेल्यानंतर खूप छान प्रसन्न मी मग स्वामीचरित्रातील जी काही ओवी होत्या त्या ओवी कागदावरती लिहायचे. जसा वेळ मिळेल तसं मी लिहायचे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप माझा सुरूच होता. आणि जिथे मी सर्व कामाला लागली त्याच वेळेस काय झालं की मी एक रूममध्ये राहू लागली होती, कारण आता एवढे लांब अपडाऊन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे वडील म्हटले की तू एक रूम घे आणि तिथेच राहा. मग मी तिथेच रूम घेतली आणि तिथेच राहू लागले. माझा जायचा यायचा प्रवास हा
होता रोजचाच असायचा आणि मग मी ऑटोने जात असायची. 1 किलोमीटर मी पायी चालायची आणि त्यानंतर ऑटो तिथून मला मिळत असायची. असा माझा प्रवास सुरू झाला. त्या दरम्यान काय झालं की तिथे एक असे पिसळलेले जे माकड म्हणतात ना, ते माकड तिथे आले. त्या दरम्यान मी स्वामींची जी काही बखर आहे ती बखर देखील वाचत होती आणि त्या बखरीमध्ये एक असा प्रसंग होता की महाराजांनी पिसळलेलं जे कुत्रं होतं त्या कुत्र्याला शांत केलं होतं आणि ते बघून मला खूप डोळ्यातून त्यावेळेस अश्रू आला की महाराजांनी मुक्या प्राण्यांना देखील त्यांचा उद्धार केला असं मला वाटलं. आणि त्या दरम्यान पुन्हा माझ्या बाबतीत असं घडायला लागलं. ते मला खूप वेगळंच वाटत होतं, कारण जे पिसळलेलं होतं ते खूप डेंजर दिसत होतं, भयावह दिसत होतं आणि ते त्याचं सर्व काही सर्वत्र घाबरगुंडी तिथे जमली होती. कारण न्यूजपेपरमध्ये सर्वांना ताकीद देण्यात आली होती की घराच्या बाहेर शक्यतो पडू नका, कारण ते कुणाच्याही अंगावरती धावून जायचं, कुणालाही चावायचं, काहीही करत होतं. त्यामुळे लोक खूप भयभीत झालेले होते. खूप जणांना त्यांनी जखमी केलं होतं. तो हातातच येत नव्हता. वन खात्याला देखील त्याचे रिपोर्ट दिलेले होते. सर्व काही फोन केला होता, पण त्यांनाही त्याला पकडता येत नव्हतं. आणि त्याच दिवशी काय झालं की मला घरून निघायलाच उशीर झाला. त्यामुळे मी घाईगडबडीने चालत होती. माझ्याबरोबर कोणीच नव्हतं आणि अचानक ते माझ्या समोर आलं. ते माझ्याकडंच येत होतं. मला खूप भीती वाटली. महाराज धावा, महाराज धावा अशी मी प्रार्थना हाक मारत होती आणि ते माझ्या जवळ येणार, माझ्या अंगावरती ते उडी मारणार. मी डोळे घट्ट बंद केले आणि महाराजांना म्हटलं, मोठ्याने म्हटलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जोरात म्हटले. आणि मला वाटलं की आता त्याने मला चावा घेतला असेल, पण तसं काही झालंच नाही. मी 2 मिनिटांनी डोळे उघडून बघितले तर तो शेजारचे जे घर आहे तिकडे गेला होता. महाराजांनी त्याला मला स्पर्श देखील करू दिला नाही. त्याचा मार्ग स्वामींनी वळवला. मला खूप आनंद झाला की महाराजांनी पुन्हा एकदा मला वाचवलं, पुन्हा एकदा मला अनुभव दिला. मला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझे लग्न करून देण्यात आलं. लग्न झाल्यानंतर मला महाड येथे देण्यात आलं. महाडला मी आल्यानंतर मला आता सर्व काही चेंजेस झालेले होते. सर्व काही घरामध्ये अनुकूल परिस्थिती, व्यवस्थित सर्व काही होतं. माझं ट्रान्सफर देखील स्वामींच्या कृपेने झालं. त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला की महाराज खरंच तुझ्या पाठीशी सदैव उभे आहेत आणि तुझ्याबरोबर राहतात. पण मी महाराजांचं स्वामी चरित्र जे पहिल्या दिवशी माझ्या हातात आलं होतं तेव्हापासून वाचायला जी सुरुवात केली ती कधीच बंद केली नाही. गुरुवारी मी माझा अट्टहास असायचा की पूर्ण 21 अध्याय मी कंप्लीट करत असायची. त्यातील जे पात्र होते ते पात्र बघून मला बाळाप्पा बनावंसं वाटायचं, कारण बाळाप्पाला महाराजांनी कधीच आपल्यापासून दूर केलं नाही. आपल्याला बाळाप्पा बनता येईल का? आपण बाळाप्पा होऊ शकतो का? आपली भक्ती अशी असेल का? स्वामींना आपली भक्ती आवडेल का? इथपर्यंत प्रश्न माझ्या मनामध्ये येत असायचे. आता घरची जबाबदारी वाढली लग्न झाल्यानंतर. सर्व काही आल्यानंतर थोडंफार माझ्या सेवेमध्ये गॅप पडला, कारण सेवा होत नव्हती. कारण सर्व काही बघायचं म्हटलं की एवढं वेळ द्यायला मिळत नसायचा. पण माझ्या स्वामीचरित्रातील ज्या ओव्या होत्या त्या जवळपास आता पाठ झालेल्या होत्या. त्यामुळे त्या ओव्यांचं मी स्मरण करायची, आठवायची, चिंतन करायची आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायची. एवढी सेवा मात्र मी कधीच सोडली नाही. त्यानंतर एक दिवस असं काही घडलं. आता मी जे काही तो अनुभव सांगणार आहे तो अनुभव ऐकून प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहतील. आज मी सांगताना आज देखील माझ्या अंगावरती शहारे उभे राहिलेले आहे. स्वामी भक्तांनो काय झालं की रात्रीची वेळ होती, मुसळधार पाऊस चालू होता, पावसाचे दिवस होते. आमचं जे घर होतं ते पूर्णपणे पॅक होतं. आम्ही कडानी कंपाऊंड केलेलं होतं, वरती लोखंडाची ग्रिल लावलेले होते, गेट केलेलं होतं, गेटला कुलूप देखील लावलेलं होतं आणि त्यानंतर आमचं जो मेन दरवाजा आहे त्याला देखील लॉक केलेलं होतं ग्रेनाईटने. ते देखील पूर्णपणे लोखंडाच्या याने पॅक केलेलं होतं आणि आतमधून दरवाजा होता. असे काही आम्ही केलेलं होतं, कारण पूर्णपणे सिक्युरिटीसाठी आम्ही हे सर्व काही केलेलं होतं. त्या दिवशी असं काय झालं स्वामी भक्तांनो, मुसळधार पाऊस चालू होता
आम्ही सर्वजण झोपले होतो. आम्ही झोपलेलं असताना काय झालं की माझ्या सासूबाई त्या दिवशी मला बरं वाटत नाही असं म्हणत होत्या. त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही निवांत इकडे बेडरूममध्ये झोपा, म्हणजे तुमची सकाळी झोपमोड होणार नाही. मी आणि माझे मिस्टर आणि मुलं आम्ही हॉलमध्ये झोपतो असं त्यांना म्हटलं. तर ते म्हटले ठीक आहे. मग माझ्या सासूबाई हे मागे बेडरूममध्ये झोपल्या आणि आम्ही सर्वजण पुढे झोपलो. त्यानंतर काय झालं की रात्री 2ची वेळ, मुसळधार पाऊस चालू, कुठेच काही कशाचाच आवाज येत नव्हता. लाईट गेलेली होती, पण आमचं इन्व्हर्टर हेच सुरू होतं. त्यामुळे काही वाटत नव्हतं. पण प्रचंड पाऊस कोसळत होता. त्या दरम्यान रात्री 2 वाजता अचानक आमच्या घराची बेल वाजली. आता बेल वाजली कशी वाजणार? कारण आपण तर कंपाऊंड केलेलं आहे, वरून सर्व काही भिंतीला हे आहे, तर कोणी कसं येणार असा प्रश्न मनामध्ये आला. कोणी नसेल असं वाटलं आणि आम्ही पुन्हा झोपलो. आणि माझे मिस्टर तर फुल झोपात होते. त्यांना काहीच कळालं नाही. मी एकटीच जागी झाले होते. पुन्हा तेच, पुन्हा बेल वाजली. अरे हे कसं काय? म्हणून मी माझ्या मिस्टरांना उठवलं. अहो बेलचा आवाज येतोय, बेल वाजतीये, कोणीतरी दरवाजामध्ये आहे वाटतं. ते म्हटले कसे शक्य आहे? मी तर कुलूप लावलेलं आहे. कुलूप तोडून आतमध्ये कसं कोण येईल? एवढ्या रात्री कोण असेल? असे प्रचंड प्रश्न मनामध्ये येऊ लागले. आणि त्यानंतर घाबरत घाबरत आम्ही दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये कोणीच नव्हतं. सर्वत्र बघितलं, इकडलाही दरवाजा उघडून बघितला तर कोणीच दिसलं नाही. पाऊस तर खूप पडत आहे. म्हटलं आपला बास झाला असेल. पुन्हा एकदा तेच, पण नाही म्हटलं, बास नाही, 2 वेळेस बेल वाजली म्हटलं. त्यानंतर दरवाजा बंद केला आणि मग माझा मुलगा म्हटला की आई मला पाणी प्यायचं आहे. म्हणून मग मी किचनमध्ये गेले, लाईट लावला. तर मला काय करावं तेच कळेना ते दृश्य बघून. कारण आमच्या किचनमध्ये प्रचंड पाणी हे भरलं होतं. जे काही बेसिनचं वॉल होता त्यातून आमच्या घरामध्ये पाणी येत होतं. त्यामुळे मी सर्वांना उठवलं. किचनमध्ये पाणी घुसलं, सर्व घरामध्ये पाणी जाईल आणि सर्व सामानाची नास होईल. प्रचंड भीती मनामध्ये वाटू लागली. आम्ही सर्वजण पाणी काढायला सुरुवात करायला लागलो. महाराजांचं नामस्मरण चालू केलं. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप म्हणत म्हणत आम्ही पाणी बाहेर फेकू लागलो आणि थोड्याच वेळात पाऊस शांत झाला. घरातील पाणी आम्ही सर्वत्र बाहेर काढलं. म्हटलं बघा किती कृपा आहे स्वामींची. स्वामींना आपल्यावरचं संकट दिसत होतं आणि ती बेल कोणी वाजवली असेल तर ती महाराजांनी वाजवली आहे. कारण महाराजांनी आपल्याला उठवून द्यायचं होतं स्वामींना उठवायचं होतं. आज पूर्ण घरामध्ये पाणी घुसलं असतं आणि सर्व काही नुकसान झालं असतं. आपलं सर्व सामान नासधूस झालं असतं. पण विशेष म्हणजे आमचं कुठलंच सामान काहीच खराब झालं नाही आणि सर्व काही पाणी आम्ही घराबाहेर काढून टाकलं. महाराजांनी योग्य वेळेस आम्हाला उठवलं आणि उठवल्यानंतर आम्ही ते सर्व काही केलं. आणि त्या क्षणी काय माझ्या मुलाला तहान लागावी हे सर्व काही महाराजांचीच किमया आहे. महाराजांचं सर्व काही नियोजन असतं. आपल्या भक्तावरती आलेलं संकट महाराज बघत असतात. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये स्वामींनी जे सांगितलं आहे त्याचं तंतोतंत पालन महाराज आज देखील करत आहे. त्यांनी सांगितलं, जो भक्त माझं नित्यनेमाने नामस्मरण करतो, माझ्या नामाचा जप करतो, त्याचं मी डोळ्यात तेल घालून रक्षण करत असतो. आणि खरंच महाराजांनी आमच्या बाबतीत तसंच केलं. असे खूप मोठे स्वामींनी आत्तापर्यंत आम्हाला हे असे अनुभव दिलेले आहेत. असे माझे हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.